मध्ये पोटला दुसरा तुकडा असे 2 तुकड्यामध्ये असलेलं हे विभागलेलं शेत. शेत सर्वे नंबर माझी मसलामध्ये असलेलं हे शेत मी आपणास प्रत्यक्षरित्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, कुठेतरी डुकराचं रोयाचं नुकसान आहे का, या टोक्यापासून तर त्या टोक्यामध्ये असलेलं लांबच लांब शेत. आणि बघू शकता एवढ्या काही शेंगा आलेल्या आहे की ओलिताच्या तुरीला लाजवेल असे हे माझा तुरीचा प्लॉट माझ्या मी प्रयोगातून केलेला आहे. 100% असलेलं कोरडू शेत. कशा प्रकारची ही तूर आलेली आहे एवढंच मी आपणाला दाखवू इच्छितो. फक्त 2 फवारणी. पहिली फवारणीमध्ये मी एक कीटकनाशक, एक मायक्रोन्यूट्रॉन, एक फंगीसाईड आणि झिंक चिलेटेड आणि एक माझं 1261 विद्राव्य खताची फवारणी केली होती. आणि दुसऱ्या फवारणीमध्ये मी क्लोरिनेटेबॉल 6 मिली आणि त्याच्यासोबत बोरॅन, एक मायक्रोन्यूट्रॉन, एक फंगीसाईड आणि एक PGR आणि माझ्या स्वतःचं डुकरा रुई असलेलं डुकरा रुईसाठी जंगली जनावरांसाठी असलेलं माझं एक फॉर्म्युला औषध ते याच्यामध्ये मी टाकलं होतं. आणि असेच फक्त हे 2 फवारणीमध्ये हे मी आपणा तुरीचं पीक दाखवत आहे. आणि आभाळामुळे थोडा धुपडल्यासारखं दिसते. आणि आपण बघू शकता कशा प्रकारची तूर ही 100% कोरडू असलेलं हे माझं शेत शिवार माझ्या शेतातून मी प्रत्यक्षदर्शी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परत एकदा सांगतो की माझ्या शेजारी असलेली जे ओलिताचे शेत ते पण आपणास मी दाखवू इच्छितो. शेताच्या ओलिताच्या शेत तुरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा लक्षात येईल की कशा प्रकारचं ह्या ओलिताच्या तुरी आणि माझ्या शेतामध्ये कुठे तार कंपाऊंड आहे का हे पण धुऱ्यापासून पाहू शकता. कुठे तार नाही, कुठे काहीच नाही. पण तरी पण डुकरं आणि रोयांचं एक पण झाड मोडलेलं दाखवून द्या हे मी आपणाला आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या शेतीत माझे प्रयोग, यशस्वी प्रयोग मी आपणाला सांगण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्णपणे 100% कोरडू आणि बेडवर ही तूर असल्यामुळे या तुरीला थोडं पाणी कमी पडलं म्हणजे कोरडू त्याच्यामुळे थोडं दाणा बारका होईल. पण ओलिताच्या तुरीला लाजवेल अशा प्रकारची तूर आलेली आहे. मित्रांनो, खरंच खूप चांगली तूर आलेली आहे. व्हिडिओमध्ये एवढी क्लॅरिटी दिसत नाही कारण आभाळ धुकाट असल्यामुळे. पण प्रत्यक्षरित्या जर बघितली तर खूप चांगल्या प्रकारचे भरगच्च शेंगा असलेलं हे तूर पूर्णपणे शेवरा भरलेला आहे. शेजाऱ्या पाजाऱ्या शेतामध्ये डुकरांचं नुकसान पाहता क्षणी माझ्या शेतामध्ये एक पण झाडाचं नुकसान केलेलं नाही. ते पण तेवढंच मी आपणाला आवर्जून सांगू इच्छितो. धन्यवाद.